नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिल्हा आणि सत्र न्यायालय अंतर्गत बीड जिल्ह्यासाठीची सफाईगार या पदासाठीची जाहिरात 2026 साठीची जाहिरात ही जाहीर करण्यात आली आहे. आणि यामध्ये सफाईगार पदासाठीची भरती ही होणार आहे. तर इच्छुक आणि जे पात्र उमेदवार आहे यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये या पदासाठीची शैक्षणिक पात्रता, पगार, त्याचबरोबर त्याची जी शारीरिक क्षमता चाचणी आहे कशी होईल, त्याचबरोबर उमेदवारांनी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी अशाच सरळ सेवा शासकीय भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर पाहू शकता, सफाईगार या पदासाठीची भरती प्रक्रिया 2026 साठीची जाहिरात ही जाहीर झाली आहे. आणि यासाठी अर्ज हा बीड जिल्ह्यासाठीचा अर्ज आहे. पाहू शकता, बीड जिल्हा आणि सत्र न्यायालय अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर अर्ज साध्या आणि पोस्टद्वारे, कुरिअरने किंवा समुच्च म्हणजे स्वतः जाऊन स्वहस्ते बाय हँड हा स्वीकारले जातील. आणि दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुमचे जे अर्ज आहे हे पाठवले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. म्हणजे 10 ऑगस्ट 2026 ही अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे. उपरोक्त अर्ज समाविष्ट असलेल्या लिफाफ्यावर सफाईगार या पदासाठी अर्ज असं स्पष्टपणे लिहिणं आवश्यक आहे. निवड प्रक्रियेदरम्यान घेतल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नियुक्ती आणि अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्ट हे जाहीर होईल. ही सगळी जिल्हा आणि सत्र न्यायालय बीड यांच्या अंतर्गत जाहीर केली जाईल. आता सफाईगार हे एकाकी पद असून यामध्ये सदर पदामध्ये भविष्यामध्ये कोणत्याही पद्धतीची पदोन्नती यामध्ये मिळणार नाहीये. पात्रता काय काय आहे? भारताचा नागरिक असणं आवश्यक. शैक्षणिक पात्रता इमान उमेदवार जो आहे किमान 7वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराची शरीरयष्टी सुदृढ असावी, जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकतो. त्याचबरोबर उमेदवाराला मराठी, हिंदी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ना उमेदवार यामध्ये पाहू शकता, जी काही यामध्ये स्वच्छतेची जी कामं असतात, झाडू कामाचं असेल, तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल. न्यायालयामध्ये काम करण्याचा अनुभव असल्यास विशेष प्राधान्य अशा उमेदवारांना मिळेल. यासाठी पाहू शकता, खुला प्रवर्ग, वयोमर्यादा 18, कमाल वयोमर्यादा 18 ते 38 आहे. मागासवर्गीय 18 ते 43 आणि योग्य मार्गाने अर्ज करणारे जे राज्य केंद्र सरकारी कर्मचारी असतील यांच्यासाठी 18 ते वयाची अट लागू नसणार आहे. पात्र उमेदवारांची जी वर्तवणूक आहे ही चांगली असणं आवश्यक आहे. उमेदवार काम करण्यामध्ये सक्षम सुद्धा असणं आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया, अर्ज करतेवेळी या प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क हे ₹500 तुम्हाला भरावं लागणार आहे. त्याचबरोबर पाहू शकता, हे नॉन रिफंडेबल असेल. म्हणजे तुम्हाला डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्ट बीड यांच्या नावाने तुम्हाला डिमांड ऑर्डर जी आहे, पोस्टल ऑर्डर ही जमा करावी लागेल. डिमांड ड्राफ्ट स्वरूपामध्ये सुद्धा तुमचा अर्ज हा स्वीकारला जाणार आहे. त्याबद्दल पाहू शकता, यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, चेक, रोख रक्कम किंवा अर्जासोबत पाठवण्यात आली तर तसे अर्ज याबद्दल बाद करण्यात येतील. तर हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. तुम्हाला डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डरनेच तुमचे अर्ज शुल्क भरणं आवश्यक आहे. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचा अर्ज जो आहे हा विचारात घेतला जाणार नाही. अर्ज शुल्क हे नॉन रिफंडेबल असेल, म्हणजे एकदा भरलं की तुम्हाला परत मिळणार नाही आहे. त्याचबरोबर याची निवड प्रक्रिया यामध्ये पाहू शकता, आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतरनं एक शॉर्टलिस्ट तयार केली जाईल. आणि शॉर्टलिस्टमध्ये जे पात्र उमेदवार असतील त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा एकूण 30 गुणांसाठी यामध्ये किमान 15 गुण मिळवणं आवश्यक असेल. शारीरिक क्षमता चाचणी एकूण 10 गुणांसाठी पासिंग असेल 5ला. वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल 10 गुणांसाठी, पासिंग असेल 5 मार्क्सला. अशा निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 असतील आणि यामध्ये 25 गुणांना पासिंग असेल, किमान पात्रता गुण असतील. तर यामध्ये प्रात्यक्षिक चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीसाठी सुद्धा पात्र ठरतील. आणि शारीरिक क्षमता चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवारच वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरतील. आणि वरील सर्व परीक्षांचं वेळापत्रक, निकाल आणि जिल्हा सत्र न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर आता हा जो
यामध्ये अर्ज दिलेला आहे, हा जाहिरात दिलेली आहे. त्याच पद्धतीने हे नावंसुद्धा त्याच ठिकाणी जाहीर केली जातील. आता उमेदवारांना जो अर्ज करायचा आहे, अर्जाचा नमुनासुद्धा या जाहिरातीमध्ये दिलेला आहे. तो जाहिरातीचा जो नमुना आहे, हा डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तुम्ही पूर्णपणे त्याला भरून त्याबरोबर डिमांड ड्राफ्ट किंवा तुमचे जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत, जे शुल्क आहे पोस्टल ऑर्डर यामध्ये जमा करून दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचं आहे. पाहू शकता शेवटची तारीख ही 10 ऑगस्ट 2026 आहे. ॲड्रेस देण्यात आला आहे. सफाईकार पदासाठी अर्ज हे स्पष्टपणे तुमच्या लिफाफ्यावर लिहिलेलं असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं हा अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे जिल्हा न्यायालय बीड, नगर रोड बीड या पत्त्यावर पाठवणं आवश्यक आहे. स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात यावा. म्हणजे बाकी तुम्ही इन हँड स्वतः जाऊन सुद्धा अर्ज सबमिट करू शकता किंवा दुसरा ऑप्शन आहे स्पीड पोस्टने पाठवणं. या व्यतिरिक्त जर दुसऱ्या कोणत्या माध्यमातून तुम्ही जर तुमचा अर्ज पाठवला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता शेवटी हा जो अर्ज नमुना आहे तो सुद्धा पाळून घेऊयात. अर्जाचा नमुना तुम्हाला जो फिल आउट करायचा आहे तो सुद्धा पाहणं आवश्यक आहे. संपूर्ण शेवटी खालच्या लिमिटमध्ये पाहू शकता या पद्धतीने तुमचं प्रतिज्ञापत्र असेल. त्याच्यानंतर हा पूर्ण अर्ज या ठिकाणी उपलब्ध आहे. प्रिंट काढायची आहे याची आणि प्रिंट काढून जे काही महत्त्वाचे प्रतिज्ञापत्र आहेत ते सुद्धा जोडणं आवश्यक आहे. तुमचे 7वीचं जे शैक्षणिक प्रमाणपत्र आहे, तुमची शैक्षणिक पात्रता हे सुद्धा त्याबरोबर कागदपत्र जोडणं आवश्यक आहे. संपूर्ण हा फॉर्म पाहू शकता. मी PDF हे शेअर करतोय टेलिग्राम चॅनलवर. त्याचबरोबर यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयासाठीची सफाईगार या पदासाठीची भरती यामध्ये पाहू शकता स्पष्टपणे तुमचा इथे पासपोर्ट साईज फोटो असेल, तुमची सगळी यामध्ये माहिती असेल, असा हा फॉर्म भरून सबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीने सफाईगार या पदासाठी जिल्हा आणि सत्र न्यायालय बीड अंतर्गत ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.